तर नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवाजी. तर खूप दिवस आपण काय ब्लॉग केला नव्हता आणि बऱ्याच दिवसानंतर कुठं जाण्याचा आपल्याला काय म्हणतात ते योग सुद्धा आला नव्हता. आणि खूप दिवसानंतर आता आपण कर्नाटकमध्ये आपला राजहंसगड जो येळूरमध्ये आहे, तर आपण आता तिथे त्याचा व्ह्यू बघणार आहोत. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता कसा व्ह्यू आहे वगैरे. मी एंट्री मारली. हा माझा भाचा आहे, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे. आम्ही सगळे फॅमिली ट्रिप करत आलोय. आता आम्हाला पुढं ह्याला जायचंय. कुठे रे? गोकर्ण महाबळेश्वर. त्या ठिकाणी बीच वगैरे आणि महादेवाचं मंदिर वगैरे आहे, भरपूर रचना वगैरे. तर आता आम्ही एंट्री तर केली महाप्रवेशद्वारातनं आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपण एंट्री करणार आहोत आणि इथं बघू शकता तुम्ही दरवाजावरच पुष्पहार, म्हणजे पायरीवरच पुष्पहार पण केलेले आहेत. आणि हा प्रवेशद्वार आहे, जसा आधी होता तसाच आत्ता सुद्धा आहे. आता गडावर मनी माव भेटली, भारी आहे एकदम. क्यूट 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 म्हणू आहे. राजहंसगडावर तुम्ही माझ्या मागे बघू शकता एक मंदिर आहे, असं काही माग महादेवाचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर इथं एक रचना साकारलेली महाराजांची जी मूर्ती आहे, जी आजपर्यंत म्हणजे माझ्या बघण्यात आलेली ती सर्वात मोठी मूर्ती म्हणजे आतापर्यंत मी पाहतोय. तर एक मिनिट तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मी व्ह्यू बघू शकता तुम्ही की अशी काही मूर्ती इथं एवढी मोठी, म्हणजे अख्खं असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. तर आता तुम्ही सगळं बघितलं व्ह्यू राजहंसगडावरचा कसा काय काय नाही. आता तुम्हाला मी वर वर जाऊन व्ह्यू दाखवतो की व्ह्यू कसा आहे. आणि इथं येणार तटबंदीवर जायला रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. तर तिथून आपल्याला वर जायचं आहे सध्या. चला. आणि सगळी फॅमिली तिकडं, मम्मी पप्पा तिकडे बसलेत राजांच्या पायरीपाशी खाली. आणि आता मी तटबंदीवर आलोय आणि असा काही जो व्ह्यू तुम्हाला दिसतो राजहंसगडावर.